स्वागत आहे। अजून यूट्यूबला आपलं नाव लिहिलेलं नाही आहे, पण मी तरी पण व्हिडिओ करत आहे। आता सध्या कसं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत, घरच्या घरी आपल्या आहेत त्या साहित्यातून मी एक चॉकलेट तयार करत आहे चिंचेचं, जे की आवडणार आहे। हे पहा, आता मी चिंच इथं घेतलेली आहे। बघा इथं साहित्य आहे, चिंच आहे, जिरं आहे, इथे मीठ आहे, हा लसूण आहे थोडासा सोललेला, आणि हा गूळ आहे, आणि हा आहे खजूर। हा खजुरामधल्या थोड्याशा बिया आपण अशा काढायच्या। त्याच्यानंतर हे चिंच आहे ना, ह्या चिंचामधले हे जे थोडेसे आपले हे असतात, त्याचे हे असे धागे असतात एक प्रकारचे, ते काढायचे, आणि हे अशी चिंच मी स्वच्छ करून घ्यायची। आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, थोडा आपल्याला जेवढा गूळ लागतो ना, तेवढा तो गूळ आपण फोडून घेऊया। थोडा आपल्याला जेवढी चिंच आहे तेवढा पण त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, म्हणजे आपल्या मुलांना गोड आंबट कशी चव आहे त्याप्रमाणे आपल्याला हे करता येईल। मग आधी आपण काय करूया, थोडीशी चिंच आहे ती वाटून घेऊया। खूप आवडीने खायचो आम्ही सगळी माझे मामाची मुलं, माझी मावशीची मुलं, अशी खूप मजा यायची। पूर्वी खूप चिंच असायची, शेतामध्ये आम्ही जायचो, आणि हे असं मस्त चॉकलेट, पूर्वी काही चॉकलेट वगैरे जास्त नसायची, हे अशा घरच्या घरीच आपलं करायचं। बंद करा। आता हा थोडासा गूळ टाकायचा, हे बघा हा गूळ थोडासा आपण हे होत असतं, हा गूळ पण टाकायचा। असं छान बारीक वाटून घ्यायचं, आणि हा कसं पचायलाही चांगला असते, आणि ह्याच्याने भूक पण वाढते लहान मुलांची आपली। असं छोट्या छोट्या गोळ्या बनवून तुम्ही ठेवू शकता घरामध्ये, बरणीमध्ये भरून, लागेल तेव्हा खाऊ शकता। म्हणजे ते दुकानात येते ते हेच असतंय का? हां, हेच असतंय, असं बनवत येतं। छोट्या करायच्या, छोट्या मोठ्याकडे तुम्हाला कशा लागेल तशा तुम्ही करू शकता। हे बघायला सगळं हे काय बनवले, आपला हा झटपट चॉकलेट तयार झालेला आहे। खूप तिखट, गोड, आंबट अशी चव आहे याची, तुम्ही खाऊन बघा। आणि मी माझ्या मुलाला पण आता टेस्ट करायला देत आहे, बघ। हे रे पिल्लू, बोललो खाऊन बघ कसं झालंय। चिन्नू ये बरं, चांगलं झालं, फक्त थोडंसं गोळ कमी आहे। मग तुला तर गोड जास्त लागत असेल तर आपण गोड जास्त घालू शकतो आपल्या ह्याच्याप्रमाणे। चांगलं झालं तरी, छान, कारण त्याच्यामध्ये तोंडात सगळं जिऱ्याचं फ्लेवर, ते खजूर टाकलेलं आणि गूळ, हे सगळे एकत्र मिश्रण लागायला ना, ते त्यामुळं भारी लागायला अजून। आणि जेवलेलंही पचन होतं आहे त्याच्यामुळं, जिऱ्यामुळं। आणि उन्हाळ्यामध्ये हे पित्तशामक वगैरे चॉकलेट खायला चांगलंच असतं आरोग्याच्या दृष्टीने। ओके, बघा हा चॉकलेट कसं वाटलं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। लाईक करा, सबस्क्राईब करा, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।